गडचिरोली जिल्ह्यातील लोह खनिज उत्खननावरून मंत्री धर्मराव बाबा अत्राम हे माओवाद्यांच्या निशाण्यावर आलेले आहेत। माओवाद्यांनी एक पत्रक काढून अत्राम यांना धमकीवजा इशारा दिलाय, त्यामुळे पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झालेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडसह प्रस्तावित लोहखनिज उत्खननाविरोधात माओवादी आक्रमक झाले। त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांना धमकी दिली आहे। माओवादी संघटनेनं एक पत्र काढलं असून त्यात धर्मराव बाबा अत्राम यांच्यासह काही जणांचा उल्लेख आहे। सुरजागडमधील लोहखनिज उत्खननासाठी अत्राम जबाबदार असून त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल असा धमकीवजा इशारा माओवाद्यांनी त्या पत्रात दिलाय। माओवादी संघटनेचा प्रवक्ता श्रीनिवासच्या नावानं ही धमकी देण्यात आली आहे। नक्षल्यांचा काम ते धमकी दिले, त्याच्याबद्दल मला काय प्रतिक्रिया द्यायचा नाही। माझ्या कामाला करायचं, लोकांचं करता मी निवडून आलो, लोकांच्या हिताचं काम मी करायचं आणि मला काय कशाचा भीती नाही। गेल्या काही वर्षापासून सुरजागड लोहखनिज उत्खननावरून वाद सुरू आहे। माओवाद्यांनी त्याला कडाडून विरोध केलाय। या प्रकल्पाविरोधात माओवाद्यांनी एटापल्लीसह जिल्ह्यात अनेक हिंसक कारवाया केल्या। तसंच माओवाद्यांनी वेळोवेळी पत्रक काढून विरोधाची भूमिका जाहीर केली। माननीय मंत्री महोदयांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक रिपोर्ट तसा स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटला पाठवत आहे। पण निश्चित पोलीस दल सदैव मंत्री महोदय आहेत आणि बाकीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेत आहे। 1991 मध्ये धर्मराव बाबा अत्राम यांचं मेडपल्ली गावातून माओवाद्यांनी अपहरण केलं होतं। जहाल माओवादी नेत्याच्या सुटकेसाठी हे अपहरण करण्यात आलं होतं, मात्र मध्यरात्रीनंतर माओवाद्यांनी त्यांची सुटका केली। माओवाद्यांनी धर्मराव बाबा अत्राम यांना दिलेली ही तिसरी धमकी आहे। यापूर्वी 1991 मध्ये माओवाद्यांनी धर्मराव बाबा अत्राम यांचं अपहरण केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा यांना मिळणाऱ्या सततच्या धमक्यांची गडचिरोली पोलीस प्रशासनानं गंभीरतेने दखल घेतली असून धर्मराव बाबा अत्राम यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। धर्मराव बाबा अत्राम यांना वर्षभरात माओवाद्यांनी दिलेली ही तिसरी धमकी आहे। अत्राम यांचा अहेरी मतदारसंघ राज्यातला सर्वाधिक माओवाद्यांच्या कारवाया असलेला अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। माओवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क झाले। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।